मित्रांनो आपला ग्रुप चाललाय जीव धंगाराला. गाडीचा शुभारंभ नारळ फडक काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. जय शिवराय. आपला ग्रुप आपला सकाळचा मेकअप झालाय. चला आता नाश्ता लावू. हे का तुम्हाला दाखवतो. नाश्ता करे नाश्ता म्हणला आपला जीव धंगाळावरती आलात तुम्ही जर गडावरती आलात तर तुम्हाला इथं राहायचे स्टे वगैरे खूप छान आहे, बघू शकता. इथं या मावशी तुम्हाला नाश्ता वगैरे अवेलेबल करतात. हा आहे आपला टेबल. तिला पण नाश्ता करायचा वाटतं. तुम्ही किती जणांचं जेवण काय व्हेज ना? चला नाश्ता करतोय पब्लिक. मित्रांनो गडाच्या पायथ्याशी आहे आपण चाललेलो आहे आता. जमता हे आहे आपलं हेल्मेट, सेफ्टी बेल्ट वगैरे. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरची आहे सुळका. ही आपली सैन्य टीम छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य चाललाय जीव धंगाडावरती. तर तो सुळका वानरलिंगी सुळका याच्यावर आपण व्हॅली क्रॉसिंग करणार आहे. आणि हे आहे त्याचं मटेरियल तुम्ही बघू शकता. हे हेल्मेट, सेफ्टी बेल्ट. चला मग वर गेलो ट्रेक दाखवतो तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा आहे आपला जीवधन ट्रेक. 450 फुटात आहे. महादेव महादेव हरे हरे महादेव हरे हरे. हे बघा मित्रांनो. अरे पळाला पळाला अफजल्या पळाला. अरे काय काय खतरनाक दिसतंय. एक मित्रांनो बघू शकता आपल्याला त्या ट्रॅपिंगच्या व्हॅलीसाठी जायचं तिथं वरती. बघू शकता काय मस्त छान व्ह्यू आहे. बघू शकता आपला ग्रुप. चला जय शिवराय जय शिवराय. बेकारी लय काय रे मी तुम्हाला दाखवतो. ते काय आहे बघा 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 काय आहे. सुळका वानरलिंगी. घाम झालं भरपूर एवढ्या मॉर्निंगला सकाळच्या. बघू शकता हे त्या कातळ कोरलेल्या पायऱ्या. तुम्ही आपल्या सरळवर राहायचंय. हे पहा त्या कातळातल्या पायऱ्या. हे पहा इकडे तो अंगठा. फक्त अंगठा जंगल आणि तोच तो नाणेघाट. हे पहा नाणेघाट. अरे माताचे पोळे पाहिले तुम्ही. निसर्गाचा वेगळा नमुना म्हणजे नमुना आजोबा म्हणता येईल. तुम्ही बघू शकता इथं वडा उंबराचं झाड उगलं एवढ्या डोंगरा खडका प्रदेशात. फळ पण झाला फळ पण आहे. हे बघा मित्रांनो 90 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. मित्रांनो इथं येताना बघू शकता मवळ्याच्या मासे असलेले असतात. आरडाओरडा न करता शांततेत जा, नाहीतर या तुम्हाला चाव घेतील तुमचा. त्यामुळे आता आपण जाऊ तिथं. बघू शकता आता आपल्याला ह्या दाव्याने सांगायचं आहे. बघू शकता ह्या दाव्याच्या आधारे आपण वरती वर जीव धंगाडावरती दाव्याची गरज पडेल. 2 हाताला आता कॅमेरा फोन द्याला. कॅमेरा जमणार नाही आता. बघू शकता या एंट्री गेट. बघू शकता खूप असं अवाढव्य. ह्या द्वारातून एंट्री. ओके फोटो घेत आहे का. छत्रपती शिवाजी महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. बघू शकता आपण एंट्री केली आहे. एंट्रीवरून आपल्याला इकडून असं वर जाऊन वरून तिकडे टर्न मारून धान्याच्या क्वार्टरकडे जायचंय.
धान्याचं कोठार पाहायचं आणि जिवाई देवी नावाचं एक मंदिर आहे छोटंसं वरती, तर त्या देवीचं दर्शन घ्यायचं. मग आपण व्हॅलीकडे जाणार जम्पिंग करण्यासाठी. कुठले मित्रांनो तुम्ही? कल्याण. बरं बरं. बघू शकता धान्याचं कोठार. आतमध्ये जाऊन बघू आपण आता कसं काय आहे आतमध्ये. हा त्याचा समोरचा व्ह्यू आणि हे आहे कोठार. आतमध्ये कोणी जनावर आहे ना आपण चेक करू, त्यासाठी एकदा आवाज देऊ. बघू शकता हे आहे. बघू शकता तुम्ही आतमध्ये खोली आहे. आतमध्ये जाऊ, कोण नाही आतमध्ये. अरे बापरे, आतमध्ये अजून एक आपण टॉर्च लावू. वेट गडावरील कसं आहे मंदिर. मित्रांनो बघू शकता भूगोलाच्या पुस्तकामध्ये जसं सांगितलं की सह्याद्री पर्वत हा भारताच्या पश्चिमेकडे भिंतीसारखा उभा आहे, भक्कम असा. बघू शकता गडावरती जेवण करताना I am Sandeep, a graphic designer. मित्रांनो बघू शकता आपला ग्रुप आलाय नाणे घाट मध्ये. हाच तो घाट जो 7व्या काळात दिवसातून 3 वेळा भरायचा टॅक्स आणि कर गोळा करून. आपण या घाटात उतरायचा प्रयत्न करू. बघू आता. अरे यार लाईट तुटायचा. मित्रांनो माझ्या साधारण छाती इतकं येईल एवढा आहे तो. एवढा गज भरायचा यातून 3 वेळा. याच्यात सोनं नाणं हिरे मोती काय असेल तो टॅक्स जकात स्वरूपात जमा केला जायचा. जिथून व्यापारी मार्ग होता तर त्या व्यापारी मार्गातून येणारा जकात जमा केला जायचा 7व्या अंकात. बघितला हा तो घाट आहे. या घाटातून पूर्वी व्यापारी मार्ग यायचा. खूप व्यापारी यायचे. बघू शकता बघू शकता. एक नंबर दृश्य आहे, एक नंबर. जय शिवराय साठी बघू शकता. वाह काय गारगार आहे इथं, खूप भारी. अरे इथं काहीतरी तर कोरलेलं आहे. हे इथं लिपी आहे, हे बघू शकता तुम्ही. काहीतरी लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे. इथून बघा. आता हे आपल्याला भाषा येत नाही आहे, तुम्ही आलं तर पाहू शकता कधी. हे पहा इथे खूप वेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे. वा कदाचित 7व्या काळातील आहे हे. पाली लिपीसारखं आहे. हे बघा हॉलिवूड पिक्चरमध्ये कसं दाखवतात सेम टू सेम. ॲक्च्युअली पिक्चर पण याच्यावरच बेस्ट असतात. बघा ना भाषा लिपी एक पूर्वी काळातील हा. हे बघा लिपी 7व्या शतकातलं. बघू शकता साधारण एक 7 फुटाची हाईट असेल. 7 फुटाच्या हाईटवरती आहे याची लेवल. असू शकते ना. हो नक्की.
बघू शकता हे जाळी लावली इथे आता. पूर्वी काही होत असेल इलिगल काम, त्यामुळे आता गेट वगैरे लावलं आहे. हे बघा इकडं हा घाट, हे घाटातून पूर्वी रस्ता राहायचा, आता बंद आहे. आणि आता फक्त पाणी होतं पावसाळ्यात, धो धो, बाकी काही नाही. खूप असं भारी निसर्ग सौंदर्य आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सैन्य उभा केलं जायचं, सैन्याला राहण्यासाठी उभा आहे. ते जे मित्र आपले गेलेले आहेत तिथे उभा राहतात ना, तिथं सैन्य